ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पाथर्डी तालुक्यातील एका महिलेनं गंभीर स्वरूपाच्या अत्याचार, मारहाण आणि चोरीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोमवारी दुपारी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या समोर आपल्या मुलांसह अंगावरती ज्वलनशील द्रव्य ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली। यावेळी त्यांच्या समवेत असलेले विठ्ठल रावसाहेब खर्चन हे अचानक जमिनीवरती कोसळले। त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। ही माहिती पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यासह उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन पोलिसांवरती गंभीर आरोप केले आणि गोंधळ घातला आणि न्याय देण्याची मागणी करत दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यामध्ये पोलीस आणि लोकप्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे। सोमवारी दुपारी फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा आणि त्यांचे नातेवाईक मयत विठ्ठल खर्चन हे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची फिर्याद देण्यासाठी पाथर्डी पोलीस ठाणे या ठिकाणी आले होते। त्यांची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असा आरोप करत फिर्यादी महिलेनं स्वतःच्या अंगावरती ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांच्या समवेत असलेल्यांनी त्यांची अवस्था पाहून पोलिसांकडे धाव घेतली। या दरम्यान काही वेळातच विठ्ठल खर्चन पोलीस ठाण्याच्या दारामध्ये जमिनीवर कोसळले। त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या फिर्यादींना हे कळताच त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ घातला, पोलिसांवर गंभीर आरोप केले। उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी धाव घेतली। उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर सदर फिर्यादी महिला यांनी आमचा व्यक्ती पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत झाला आहे असा आरोप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीला दोषी धरण्याची मागणी त्यांनी केली। उपजिल्हा रुग्णालयाच्या दारामध्ये त्यांचा आक्रोश सुरू होता। उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर मनीषा खेडकर आणि कर्मचाऱ्यांनी महिलेला पुढील उपचारांसाठी नेलं आहे। यावेळी शहरामध्ये नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते। या घटनेनंतर अनेक संघटना उपजिल्हा रुग्णालयामध्ये जमा होऊ लागल्या। मयत खर्चन यांना न्याय देण्याची मागणी केली जाते। या घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी करण्यात येते। महिला फिर्यादीच्या नुसार औरंगपूर येथील 16 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये एका राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या सदस्याचा देखील समावेश आहे। काल दिनांक 25/5/2026 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनला गेल्या 1 फेब्रुवारीपासून याच पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर या ठिकाणी जी आदिवासी महिला आहे तिच्यावरती जो अन्याय झाला, अत्याचार झाला, तिचं कुटुंब, तिचं घर उद्ध्वस्त केलं, त्या अनुषंगाने अनेकदा फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्या, DYSPंना भेटल्या, परंतु फिर्याद दाखल झाली नाही। त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्या, माननीय पोलीस अधीक्षकांना भेटल्या। पोलीस अधीक्षकांनी इथं DYSPंना फोन करून सांगितलं तक्रार दाखल करा, तरीही फिर्याद दाखल झाली नाही। अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केली, प्राधिकरणाकडे तक्रार केली, तरी देखील फिर्याद दाखल झाली नाही। गेली 3 महिन्यापासून त्या दारोदार फिरतात, पोलीस अधिकाऱ्यांना भेटतात, परंतु
या आदिवासी महिलेची फिर्याद दाखल होत नाही आणि म्हणून गेल्या 21 तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर हे कुटुंब उपोषणाला बसलं होतं आणि त्याच्यासोबत आमचा वंचित बहुजन आघाडीचा आखेगाव येथील विठ्ठल रावसाहेब खर्चन नावाचा तरुण कार्यकर्ता यांना सपोर्टेड म्हणून बसलेला होता. काल जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित या महिलेला सांगितलं, पोलीस अधीक्षकांना सांगितलं की त्यांची फिर्याद दाखल करा. हे 4 वाजता पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी आल्यानंतर ही महिला जेव्हा PSI लहानेंकडे बसले तेव्हा जे काही समोरचे आरोपी आहेत ते आरोपी जवळपास 2 स्कॉर्पिओ गाडीमध्ये पोलीस स्टेशनला आले, PIच्या केबिनमध्ये बसले आणि PIला सांगितले, इथले जे पोलीस निरीक्षक आहेत विलास पुजारी यांना सांगितलं की आता आमचीही या तिघांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करून घ्या खोटा, आम्ही देखील क्रॉस कंप्लेंट करतो. म्हणजे एकंदरीत असं आहे की इथल्या या आदिवासी कुटुंबाच्या म्हणण्यानुसार की या पोलीस निरीक्षकांनी समोरच्यांना बोलून घेतलं. तशी एक रेकॉर्डिंग पण आहे या कुटुंबाकडे की तुम्ही जर गुन्हा दाखल करणार असाल तर तुमच्या विरोधात आम्ही 353 दाखल करू. मागची एक रेकॉर्डिंग आहे. काल देखील त्यांनीच बोलून घेतलं की त्यांची फिर्याद दाखल होते, आता तुम्ही देखील गुन्हा दाखल करायला या आणि म्हणून ते त्या ठिकाणी आली होती. तिथली एक महिला देखील या आरोपींना या फिर्यादींना म्हटली की आता तुमच्यावरती आम्ही मोठा गुन्हा दाखल करणार. हे सगळे या भागाच्या जे आमदार आहेत मोनिकाताई राजळे यांचे समर्थक आहेत आणि त्याच्यामुळं या 3 महिन्यापासून या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि त्याच्यातनं जेव्हा खोटा गुन्हा 376 सारखा आमच्यावरती दाखल होतो, असं या विठ्ठल रावसाहेब खर्चन नावाचा वंचितचा कार्यकर्ता, त्याला जेव्हा असं वाटतं की कारण नसताना इथं अन्याय होतो आदिवासी कुटुंबावरती, मी त्यांच्यासोबत आहे. न्याय देण्याऐवजी पोलिसच जर अन्याय करणाऱ्या पोलीस स्टेशनला बोलून घेत असतील, मानासन्मान खुर्च्यावरती बसवत असतील आणि तुम्ही देखील 376 दाखल करा, आम्ही तुमची फिर्याद घेऊ, जेव्हा हे समजतं या विठ्ठल रावसाहेब खर्चन याला, तेव्हा त्याला चक्कर येते, भोवळ येते आणि तो तिथं जागेवरती कोसळतो. तो कोसळल्यानंतर पोलीस त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन जातात आणि डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. जर या पोलीस निरीक्षकांनी समोरच्यांना बोलून घेतलं नसतं, जर तुमच्यावरती देखील आम्ही 376 दाखल करतो अशा पद्धतीचा जर धाक दाखवला नसता तर विठ्ठल खर्चन आज जिवंत राहिला असता. खरं म्हणजे पोलिसांनी त्या बाईची फिर्याद घेणं गरजेचं होतं. तिची फिर्याद देण्याऐवजी कुठल्या तरी आमदाराच्या सालगाड्यासारखं नोकरासारखं हे अधिकारी इथं वागतात. तिला न्याय देण्याऐवजी तुमच्यावरती आता 376 दाखल करतो. या धक्क्यातून विठ्ठल रावसाहेब खर्चन याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. त्याच्या मृत्यूला पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, तिथले PSI, तिथले अधिकारी, संबंधित आरोपी समोरचे हे सगळे अधिकारी जबाबदार आहेत आणि म्हणून या पोलीस अधिकाऱ्यांवरती, त्या आरोपींवरती काल जे कोणी कार्यालयामध्ये आलेले आहेत CCTV फुटेजमध्ये त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आत्ताच आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची चर्चा केलेली आहे आणि आम्ही आता ही भूमिका घेतलेली आहे की आमची फिर्याद, तिथं जे 3 जण होते, ती बाई होती, तिचा मुलगा होता आणि हा विठ्ठल जो मयत झालेला तो मयतच झालेला, त्या मुलाची फिर्याद दाखल करून घ्या. जोपर्यंत फिर्याद दाखल होणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार नाही, आलेले केबिनमध्ये जे आरोपी आहेत त्या औरंगपूरचे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मयत विठ्ठल रावसाहेब खर्चन यांची डेड बॉडी आम्ही घेणार नाही, त्यांचा अंत्यविधी देखील आम्ही करणार नाही. कारण या तालुक्यामध्ये या पोलिसांवरती वचक कुणाला राहिलेलं नाही. गोरगरिबांना जेवढं दाबायचं तेवढं दाबायचं, त्याचा हा काल इथल्या पोलीस प्रशासनानं घेतलेला. संदीप ध्याडराय, C24 तास, शेवगाव.